नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजी वर्ष 11 व्हिडिओमध्ये। तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत थंडरबोल्ट्स या मूवीचा। हा मूवीमध्ये ना यांनी म्हणजे स्टोरी खूप चांगली बिल्डअप केलेली आहे। आपल्याला प्रत्येकाकडे म्हणजे असं नाही वाटलं की कोणतं कॅरेक्टर छोटं आहे कोणतं कॅरेक्टर मोठं आहे। अँड मी तर म्हणतो ॲप्रिशिएट करतो हेलेना बेलोवा हिला, प्लस लेविस पुलमॅन भाऊ तू मस्त काम केलंय सेंट्री। ॲक्च्युली पाहायला गेलं तर वी हॅव अ न्यू क्रश जेराल्डिन विश्वनाथन, तिने मेलचं काम केलेलं आहे, ती पण चांगली होती। या पूर्ण मूवीमध्ये एक फन वाइब ऍड केलेली आहे। कोणाची माहिती तुम्हाला? रेड गार्डियन भाऊची, डेव्हिड हार्बरने मस्त काम केलंय। रेड गार्डियनचं थंडरबोल्ट्स असं बोलतोय तो, मजा येते, खूप चांगलं आहे। अँड थँकफुली द मूवी इज अ ब्रीच ऍक्च्युली, जे पोस्ट क्रेडिट्स मध्ये आपल्याला दिसेल, पण मूवी ओव्हरऑल एकदम चांगली आहे। त्याचे या मूवीमध्ये 2 पोस्ट क्रेडिट सीन्स होते। वेल, ते पोस्ट क्रेडिट सीन त्याच्यामधला जो मिड क्रेडिट सीन होता तो बेसिक होता, बट जो मेन पोस्ट क्रेडिट सीन होता भाई 2 मिनिटं 40-45 सेकंदचा होता वाटतं तो, पण एक नंबर होता तो जो पोस्ट क्रेडिट सीन होता। तो आपल्याला रिडायरेक्ट करतो, नाही आताच नाही सांगणार, पोस्ट क्रेडिट बद्दल आपण दुसरा व्हिडिओ बनवू आणि आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन पण देऊ हवं त्या मूवीचं। तर एक फ्लॉ वाटला की मूवी छोटी होती, बट इट्स ओके, चालू जाऊ द्या। ही एक टीम अप मूवी आहे। खूप लोक असं म्हणतात की हा मार्वेलचा सुसाईड स्क्वॉड आहे, बट नो ब्रो, हे लोक अँटी हिरोज आहे अँड त्यांनी खूप काही चांगले कामं पण केले, पण त्यांची सुरुवात वाईट कामांपासून झालेली। जसं आपले विंटर सोल्जर आहेत, आपल्याला नंतर येलेना बेलोवा ही दिसली होती। मी म्हणतो की ना यांनी ना मूवीचा जो कट मारलाय ना आपला इंटरवलचा कट, भाई काय मस्त आहे भाई। आणि थँकफुली इंटरवलच्या आधी आपल्याला असं वाटतच नाही की मूवी ना आपल्याला मोठी वाटते इंटरवलच्या आधी, खरं पाहायला गेलं तर। पण इंटरवलच्या नंतर जर बघितलं ना तर मूवी अरे आता चालू होती, आता संपली असं वाटतं खरं तर। कारण म्हणजे इंटरवलच्या नंतर तुम्हाला खूप एक्साइटिंग गोष्टी भेटणार आहे। यस, जे वाटतंय तुम्हाला तेच। मला तर ही मूवी खूप चांगली वाटली आणि मी तर म्हणतो की हा थिएटर एक्सपिरियन्स तुम्ही घ्यायला पाहिजे। तर तुमच्या शहरात आयमॅक्स 3D असेल तर नक्की बघा आयमॅक्स 3D मध्ये। मी 3D मध्ये बघितला तर माझा एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता। माझ्यासोबत माझा एक स्टुडंट पण होता, सो त्याचे पण रिव्ह्यूज घेतले मी, ते मिनी ब्लॉग मध्ये दिसून जाते। आणि आता सगळं आपल्याला आपलं जे एक्सपेक्टेशन आहे सगळे आता फॅन्टॅस्टिक 4 कडून आहे, जुलैमध्ये लॉन्च होणार आहे। जुलैमध्ये मी माझ्या मित्रांसोबत जाणार आहे मुंबईला तो पिक्चर बघायला। तर चला भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। बाय 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 बाय। थंडरबोल्ट्स।